नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 यामध्ये व्यक्तिचित्रण मनोरमा बँकेचे संस्थापक चेअरमन स. राम मोरे यांचं. हा भाग 2 आहे. स. राम मोरे तथा दाजी यांनी आपल्या मुलामुलींना अशा प्रकारे घडवलं की समाजाचा ते आधार होतील. त्यांच्या प्रत्येक कष्टाला यश मिळालं. आपल्या यशाचं सारं श्रेय ते त्यांच्या सुविद्य पत्नी मनोरमाताईंनाच देतात. त्यांनी घरातील जबाबदारी समर्थपणे पेलली, म्हणूनच मी शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य वेळ देऊ शकलो, असं नेहमी म्हणत. अविश्रांत परिश्रम हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. दाजींच्या कल्पकतेची आणि परिश्रमाची हिरवळ त्यांच्यावर विलसत राहिली. दाजी कुटुंबवत्सल होते. त्यांनी सर्व भूमिकेला न्याय दिला. आपल्या सुनांना मुलीप्रमाणे वागणूक दिली. 1 रुपया हुंडा न घेता त्यांनी आपल्या घरी सुना आणल्या. सुनांना आदराची, प्रेमाची वागणूक दिली. हा त्यांचा पुरोगामी विचार त्यांनी आपल्या कृतीतून दाखवला. सुनांना नोकरी करण्याची सुद्धा त्यांनी परवानगी दिली. सेवानिवृत्तीनंतरचा काळ दाजींनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता, अमृतानुभव, इंद्रायणी काठ अशा अनेक पुस्तकांचं अभ्यासपूर्ण वाचन केलं. त्यावर विश्लेषणात्मक विवेचनसुद्धा केलं. इंदिरानगर सोसायटीमध्ये समवयस्क व्यक्तींशी ते रोज सकाळी या पुस्तकांवरती चर्चा करत असत. सोसायटीची स्वच्छता ते वृक्षारोपण या सर्वच कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. दाजींच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. दाजी हे फणसाप्रमाणे होते. उंचेपुरे, दणकट, शरीरयष्टीचे, कडक शिस्तीचे, परंतु साधीराणी, उच्च विचारसरणी असणारे होते. परोपकारी वृत्तीचे, समाजसेवेची आवड असणारे, प्रसिद्धी विन्मुख व्यक्तिमत्व होतं. त्यांची शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठता, आपल्या कार्याविषयी असणारी तळमळ वाखाणण्याजोगी होती. दाजींचे व्यक्तिमत्व हे जरी कडक शिस्तीचे असले तरी ते इतरांप्रतीची करुणा, दयाभाव त्यांच्या मनामध्ये होता. प्रगल्भ बुद्धिमत्ता, असामान्य तळमळ आणि मार्गदर्शन करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये सतत जाणवत असे. कुटुंबवत्सलता, निसर्गप्रेमी, सर्व मुलांना उत्तम शिक्षण देऊन संस्कारित करणारे, संसाराची जबाबदारी खंबीरपणे पेलणारे, अनेक माणसं जोडणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे सुस्वभावी होते. त्यांच्याकडे कष्ट, शिस्त, समर्पण, सचोटी, नेकी, जिद्द, उत्तम अध्यापन, कौशल्य, आपल्या कामावर नितांत निष्ठा, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, विद्याप्रेमी, चिरंतन जीवनमूल्याचे सच्चे उपासक, आदर्श शिक्षक, निष्कलंक प्रामाणिक अधिकारी, अत्यंत निगर्वी, स्पष्ट वक्तेपणा, माणसं ओळखण्याची लकब, उत्तम स्मरणशक्ती, खोटेपणा आणि गैरवर्तणूक याबद्दल प्रचंड चीड, या सर्व समुच्चयामुळेच दाजी समाजामध्ये आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केले होते. आपले काम करत असताना त्यांनी नेहमी इतरांकरता संवेदना आणि सहवेदना व्यक्त केली. त्यातून त्यांनी माणसामध्ये देव पाहिला आणि माणसांच्या उन्नतीमध्ये चिंता वाहिली. महात्मा गांधींनी जे 3 सत्य सांगितले होते त्यामध्ये नीतियुक्त व्यापार, श्रमशक्ती आणि चारित्र्य निर्माणासाठी शिक्षण आणि ज्ञान या 3 मूल्यांच्या सत्याशी दाजी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. दाजी हे व्यासंगी व्यक्तिमत्व होतं. काही ना काहीतरी नाविन्याचा ध्यास त्यांना लागलेला असायचा. हा ध्यास पूर्ण करण्यासाठी नवनवीन कल्पना शक्ती आणि त्या कल्पनांची अंमलबजावणी करण्यावर दाजींचा भर असे. कर्तव्यामध्ये कुठंतरी कसूर न करता आपले कर्तव्य आपण कुठल्या मोहाच्या, प्रलोभनाच्या नादी न लागता पूर्ण करायला हवे असे त्यांना मनोमन वाटायचे. शाळा तपासणीला आलेल्या अधिकाऱ्यांची बस करणाऱ्या शाळांना धक्का बसायचा जेव्हा दाजी स्वतःच्या चहाचे पैसे टेबलवर ठेवत. कुणाचं काही फुकट घ्यायचं नाही, कोणाच्या तरी मिंदे राहायचे नाही, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अतिशय प्रामाणिक आणि निस्पृह अधिकारी म्हणून दाजींची वेगळी ओळख होती. प्रसन्न व्यक्तिमत्व, आवाजातील करारीपणा आणि विविध विषयांचा व्यासंग यामुळे शिक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. सामाजिक, कौटुंबिक अथवा कोणत्याही स्तरावरील नेमकी अडचण समजून घेणे, त्यामागील कारणं शोधून त्यावर उपाय शोधणे, शोधलेल्या उपायांची तितक्याच उर्मीने अंमलबजावणी करणे हे मोजक्याच व्यक्तींना जमते आणि त्यामध्ये दाजी एक होत. सदैव समाजहिताचा ध्यास असलेली ही सतशील, शिक्षणसंपन्न, तेजस्वी, समर्थ, खंबीर मूर्ती म्हणजे स्वर्गीय दाजी होत. स्वकर्तव्याशी पवित्र इमान असणाऱ्या व्यक्ती आपल्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाने
समाजामध्ये तळपतात, इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. स्वतःच्या सत्कार्यामुळे, भरघोस निष्काम सामाजिक कार्यामुळे, फक्त पावित्र्याचा गंध आपल्या असलेल्या प्रामाणिक शैक्षणिक कार्यामुळे, इतरांचे भले करण्याची तनामनाने झटणाऱ्या वृत्तीमुळेच रा मोरे समाजामध्ये कायम लक्षात राहतील. सहकाऱ्यांना व शिक्षकांना ज्ञानामृताचे धडे. रा मोरे यांनी तपासणी अधिकारी व पुढे शिक्षण अधिकारी म्हणून काम करताना ज्या शाळेची ते तपासणी करत तेथील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अतिशय मोलाचे असे धडे दिलेले आहेत. सतत काम करीत राहा व नवनिर्मितीवर भर द्या हा त्यांचा अत्यंत मोलाचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांना ते देत असे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून इयत्ता पहिलीसाठी शिक्षकांनी जास्तीत जास्त कष्ट घ्यावेत, त्यांना शब्द कसे शिकवावे, त्यांची शब्दसंपत्ती कशी वाढवावी, ती वाढवित असताना विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापन प्रक्रियेत कसे सामावून घेतले पाहिजे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सवय लावत असताना कशा पद्धतीचे प्रयत्न करावेत, अशी जाणीव दाजींनी आपल्या सहकाऱ्यांना व शिक्षकांना वारंवार करून दिली. शिक्षण खात्यात असताना प्रयोगशीलता, चिंतनशीलता व उपक्रमशीलता हा दाजींच्या सेवेचा आत्मा होता. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात, शिक्षक फक्त मार्गदर्शन करतात, असे अनेक प्रयोग आणि स्काउट अँड गाईड, स्वच्छ आणि सुंदर शाळा, ग्राम शिक्षण चळवळ, ग्रामगौरव, प्रौढ साक्षरता अभियानातून ग्राम साक्षरता, समाज शिक्षण असे अनेक उपक्रम दाजींनी राबवले. त्याचा विशेष ठसा सोलापूर जिल्ह्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. संस्कारक्षम पिढ्या दाजींनी घडवल्या. आयुष्यभर प्रामाणिक, इमानीद्वारे निष्ठापूर्वक आपली सेवा बजावली. कधीच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. कष्टाने मिळवलेल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद त्यांची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी आपली मुले, नातवंडे, परतवंडे या सर्वांना संस्काराचे धडे देऊन संस्कारशील बनवले. कुटुंबातील सर्वांनी एकमेकांशी आपुलकीनं, प्रेमानं, एकमेकांच्या आदराची, सन्मानाची वागणूक द्यावी हा त्यांचा कटाक्ष असे. हे सर्व संस्कार त्यांनी त्यांच्या पुढील पिढ्यांवर सुद्धा बिंबवले. संस्कारशील पिढ्या घडवण्याचे अतिशय मोलाचे काम श्री दाजी व मनोरमा ताई यांनी केलेले आहे. या पुढील भाग पुढच्या भाग